मंगल ग्रह मंदिर आहे. तर मग खूप रेअर मंदिर आहे आणि एकच आहे पूर्ण जगामध्ये. तर मग तिकडे आपण चाललो आता पाया पडायला. लवकर नंतर मंदिर बंद व्हायचं. खूप कमी टाइम राहिला मंदिरामध्ये एंट्री करण्यासाठी. पोचू पटपट पटपट. इंग्रजांनी आम्हाला लुटलं, आता आम्ही इंग्रजांना लुटतोय. सो फायनली वी आर हिअर ॲट कैलास टेम्पल. आता कैलास. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कुकूज ब्लॉग. आणि आता परत नवीन ब्लॉग चालू झाला आपला. आणि हा बघा आमच्या आराध्याचा अवतार. हे बघा नवीन ब्लॉग चालू, कारण की हा कंटिन्यू करतोय आम्ही. लग्नाचा ब्लॉग झाला, आता आमचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे. आणि आता आम्ही चाललो आहे मंगळग्रह मंदिर. तर मग इकडे फेमस आहे खूप अमलनेरचा. तर मग तिकडे जाऊ, तिकडे भेट देऊ, कसं वाटतं बघू मंदिर. सो लेट्स गो. इकडनं 5 मिनिटावरतीच आहे, तर पटपट जाऊया तिकडे. आणि तिकडनं आम्हाला टूर जायचं आहे कृष्णेश्वर. तर मग कृष्णेश्वर, तर मग तिकडे जायला 4-5 तास लागणार. तर मग एक रात्र तर होणारच आहे, तरी पण बघू 7-8 पर्यंत पोचायचा ट्राय करू तिकडे. सो लेट्स गो. तर मग आपण पोचलो आहोत मंदिराकडे. कोणतं मंदिर आहे? मंगल ग्रह मंदिर आहे. तर मग खूप रेअर मंदिर आहे आणि एकच आहे पूर्ण जगामध्ये. तर मग तिकडे आपण चाललो आता पाया पडायला. आराध्या बघा किती लहान आहे आणि इतक्या चांगल्या मंदिरामध्ये पाया पडायला चालले. किती छान नशीब घेऊन आले माझी मुलगी. कसं वाटतंय? हो, माझ्या पोरीला विचार कसं वाटतं. कसं वाटते? पाया पडते मग ती तिला कळलं आल्या मंदिरात. तिला फोल्ड करून देते, मग टाकील बरोबर. हो हो हो. आराध्या आराध्या, बाप्पा नमो कर. नमो कर बाप्पा, नमो कर. नमो पाया पड. बाप्पा कुठे आहे? पाया पड, पाया कर. आपलं मंगल ग्रहाचं मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे. आणि आता आपण टुवर्ड्स चाललो आहोत छत्रपती. लेफ्ट आहे ना? छत्रपती संभाजीनगर येथे. तर मग आता कधीपर्यंत पोचतोय बघूया. इकडनं 4 तासाची जर्नी आहे. 5 वाजले आहेत. 6, 7, 8, 9 पर्यंत पोचायला ट्राय करू. आधीच 9:30ला मंदिर बंद होत होतं, त्याच्या अगोदर काही करून पोचायचं आहे. आजच दर्शन घ्यायचं. ओके, ट्राय करू, होऊन जाईल दर्शन. रामेश्वर महाराज की जय. चलो पोचून जाऊ.
आपण पोचलेलो आहोत घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. हे आहे प्रवेशद्वार. इकडनं चालू होत आहे आपलं ज्योतिर्लिंगाचा रस्ता. आता बघू तसं टायमावरती पोचलो. अजून 10 मिनटं आहेत, नाही 10 नाही 20 मिनटं आहेत बंद व्हायला. तर मग आधी दर्शन घेऊ, नंतर मग तुम्हाला दाखवतो. आता तर मग इकडनं हा एंट्री आहे आणि लवकर नाहीतर मंदिर बंद व्हायचं. खूप कमी टाइम राहिला मंदिरामध्ये एंट्री करण्यासाठी. पोचू पटपट पटपट. पण आतमध्ये अलाउड नाही शूट करायला, तर मग जेवढं शूट करायला भेटेल तेवढं शूट करेन मी. बाकीचं तुम्हाला सांगेन कसा एक्सपिरियन्स होता तो. पण सध्या तरी आतमध्ये असं वाटतंय की अलाउड नाही मोबाईल. तर मग ट्राय करू आपण शूट करायला. सो लेट्स गो. सो हा मंदिराचा एंट्री पॉईंट आहे. इकडनं मंदिराची स्टार्ट आहे. वरती बघू शकता तुम्ही. सो आम्ही आता दर्शन घेऊन आलो. थोडा टाइम झाला आणि रूम घेऊन थोडं चिल मारून बसलो. जेवण झालं आणि नशिबाने रूम पण चांगला भेटला. जेवण पण मस्त झालं आणि आराध्याचं जेवण पण चांगलं झालं. आणि बस आता उद्या सकाळचा इंतजार. उद्या केव्स बघायला जायचे. त्याच्यानंतर एल्लोरा केव्स आणि कोणतं मंदिर आहे, कैलाश मंदिर म्हणून आहे, ते बघायला जायचं. जवळजवळच आहे. तर मग ते एक सकाळीच कंप्लीट करू आणि टुवर्ड्स जाऊ मुंबईला. आणि हे 2 पार्टमध्ये ब्लॉग आहे. तर मग लग्नाचा ब्लॉग झाला आणि आता आमचा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे. तर मग ह्याचे पण 2 पार्ट करू की काय करू कळत नाही. ते आता बघू कसं होत आहे. तसं उद्याच्या दिवसावरती डिपेंड आहे. तर आणि ही बघा आमचा एक कार्टून. आराध्या एक वेळ कोण आहे? ही आमची म्हातारी आहे. थंडी वाजली, थंडी वाजते म्हातारी. हे झालं, चलो बाय बाय. सकाळी भेटूया तुम्हाला आता. सो गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळ झालेली आहे आणि 10 वाजले. थोडं लेट झालं उठायला, पण आता ऑल सेट. आता नाश्ता करतो, आंघोळ करतो आणि इकडनं निघू. आता आपल्या शास्त्रा 2च विजिट करायचे आहेत. तर मग ते झालं की आपण डायरेक्ट समृद्धी महामार्गाला लागून घरी. तर कसा होता दिवस तुम्हाला दाखवतो. बाकी माझ्यासोबत नाश्ता घ्यायला आलो आम्ही त्या लोकांसाठी. नाश्ता घेतो आणि जातो परत रूमवरती. तरी अगोदर तुम्हाला दाखवायला मिळालं नाही. तर मग हा मेन रोड आहे, हायवे. इकडे हॉटेल आहे अथर्वचंच, म्हणजे अथर्व, आपला अथर्व नाही तर मग अथर्व हॉटेल आहे, प्युअर व्हेज आहे. तर मग इकडनं आतमध्ये त्यांचे रूम्स आहेत. तर मग नवीनच बांधले आहेत त्यांनी, न्यू कन्स्ट्रक्शन आहे, पण छान बांधले आहेत. मोठे आहेत, स्पेशियस आहेत. आणि काय मेन इकडे गरमीचा काय त्रासच नाही. एवढी थंडी वाजते रात्री ना, मस्त झोप लागली. आणि पाठीमागे बघू शकता मस्त व्ह्यू पॉईंट आहे. आणि नाही म्हणता 1 2 3 4 5 6 7 सुद्धा 11 12 आणि 6 टोटल 15-16 रूम्स आहेत त्यांच्या. बाकीचे अजून कन्स्ट्रक्शनच्या आतमध्ये आहेत. ते झाले की अजून मस्त होईल प्रॉपर्टी. तर जास्त महाग नाही पडला रूम आम्हाला. ऑलमोस्ट किती 1700ला रूम पडला. तर मग 1700च्या हिशोबाने खूप चांगला रूम पडला आम्हाला. आणि दाखवू का? हा ठीक. तर मग असं इकडे वॉश बेसिंग आहे, बाथरूम आहे. तर मग खूप चांगला स्पेशियस रूम आहे. आणि आता फॅमिली म्हटली तर थोडं मेसी असणारच रूम. तर मग आणि असं आजूबाजूला परिसर आहे त्याचा. सकाळी सकाळी आमचे बॉम्ब फुटले. गाडी पार्किंगला लागली आहे इकडे. आणि आता टुवर्ड्स आलो आहे आपण मंदिराकडे, कैलाश मंदिर. तर मग खूप युनिक मंदिर आहे, तुम्हाला आवडेल. मला पण बघायची खूप इच्छा होती, पण आणि नशिबाने योगायोगाने आम्हाला मिळालं आहे बघायला. तर मग बघून घेऊ आणि नंतर मग केव्सकडे जाऊ. सो लेट्स गो. शरयू आणि सदा आहेत पुढे. आणि पार्किंगचं पण चांगली व्यवस्था केली आहे लोकांनी.
फिरता फिरता रस्त्यावरती बघा काय दिसलं, मिनी बकरी. हिला केवढा क्यूट आहे बघा, ही प्रेग्नेंट आहे मे बी, पण जाम क्यूट वाटते. तेवढीच आहेत बघा छोटी. नाल गाल्यांना या बाईक कोणा नाही रुपये मराठी मराठी का घेऊन जा पाणी आतमध्ये काय नाही भेटणार सर. एखादी घेऊन जा, डोंगराला गेल्यावर काय भेटणार सर तिकडं. बरोबर दादा. बस एक पाण्याची बॉटल घ्यायची का, द्या एक देऊन ठेवा. एक पाण्याची बॉटल घेऊन ठेवतो, पाण्याची बॉटल घेऊन ठेव नाही, पुढे लागेल आपल्याला, गरमी पण आहे ना. बकरीला आपण खायला देऊ थोडं. हे घे, अरे द्या, पकड पकड बघा, त्याचं शूट कर. अरे बापरे, द्यायचं तुला. चलो 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 जाऊया. चला मग आपण एंट्री मारलेली आहे आता केव्स मध्ये, आणि इकडे निघायला माकडा आहे तिकडे, हे बघा दिसतंय तुम्हाला. तर मग 3 किलोमीटर मध्ये गाईड आहे. तर मग आता आपल्याला काय बोलतो, पर्स वगैरे नीट सांभाळावं लागणार आहे, कारण की माकडापासून धोका आहे इकडे. तिकीट घ्यावे लागतं. तर मग तिकीट घर आहे, तो तिकीट बघू किती रुपयाचं आहे. आता इंडियन सिटीजनला 40 रुपये, आणि फॉरेन जर असेल तर फॉरेनर कोणी तर 600 रुपये घेतात डायरेक्ट. तर मग हे चांगलं आहे. इंग्रजांनी आम्हाला लुटलं, आता आम्ही इंग्रजांना लुटतोय. चलो केव्स दिसतात बघा इकडनं. सॉरी मंदिर आहे. ओ सो सॉरी रे, एक नंबर वाटतंय भाई मंदिर. इकडे लाईनीमध्ये उभं होतो आम्ही. इकडे टोकनवाल्यांची लाईन ही 3, आणि ऑनलाईन ज्यांनी रजिस्टर केलं असेल त्यांच्यासाठी त्या साईडची लाईन आहे. तर मला ऑनलाईनवाले कमी आहेत, टोकनवालेच जास्त आहेत आमच्यासारखे. फायनली आतमध्ये पोचलो आहोत आम्ही, आणि समोर तुम्ही बघू शकता मंदिर, काय सुंदर वाटतंय कोरलेलं आतमध्ये. एक नंबर. थोडं झूम करून दाखवतो मग तुम्हाला एक अंदाजा येईल. गाड़ी और गाइड होता है, शेयरिंग में दिखाते हैं. थांबा एक मिनट. जैन टेम्पल आणि हिंदू टेम्पल 2 मंदिर फिरवणार आहे. आणि आपलं हे मिळालं, हे काय इकडे लाईनीत थांबायचं, गाडी येईल आता पिक करायला. हा तुम्ही सावलीत थांबा, मी थांबतो हे. तर माझं लाईनीमध्ये थांबू. हे लोक पाठी थांबले सावलीमध्ये आराध्याला घेऊन. सो लेट्स सी कशी आहे राईड, बघूया. तर आम्ही आलो आहोत. हे कोणतं मंदिर आहे? इकडे बोर्ड वगैरे पण नाही दिलं असं तिकडे बघ. अच्छा ही केव्सच आहे का? काय नाही, थांब बघ तिकडे बघ. तर मग गाईड वगैरे माहिती होता पण आम्हाला दिसलं ना. तर मग यू आर हिअर. आता आपण इकडे आहोत. आपण इकडे आहोत. सामने क्या छोटा कैलाश है क्या? वॉटरफॉल इकडे. आपण
नाही म्हणजे एवढा सगळा हा मॅप आहे. तर मग तुम्ही बघू शकता कुठे कुठे काय. आणि आम्ही आता इकडे आहोत आणि आम्हाला कैलास टेम्पल आणि कोण दुसरं टेम्पल आहे ते कवर करणार आहोत. सो बघू आता कसं कसं काय काय होतं. हे जायचं का आतमध्ये? चलो आतमध्ये जाऊया. प्रत्येक लेणीच्या समोर असं लेणी क्रमांक दिले. तर मग हा लेणी क्रमांक 31 आहे. म्हणजे हा जैन मंदिर आहे. तर मग जैन मंदिरमध्ये जाऊन पाय पडतो. आणि इतकं मस्त रेखीव काम केलं ना बाबा, इतकं इन डिटेल, ते आता पण कोणाला जमणार नाही असं करायला. खूप मस्त. आतमध्ये बघू शकता की किती मोठा स्पेस आहे इकडे, तो पण कोरलेला. बापरे. आणि प्रत्येक आतमध्ये असे मंदिर आहेत, असे कोरून कोरून ठेवलेले आहेत. तर मग नेक्स्ट लेवल वाटतंय, काहीतरी वेगळं. इकडनं स्टेज ठेवलं तर वरती जाण्यासाठी. तर मग अजून वरती एक फ्लोअर आहे, तर प्रॉपर बांधला आहे रे एकदम. ते ऐसा भी बोलते हैं कि अगर जिसको अपना ब्रीथिंग वगैरह रिकैलिब्रेट करना है एंशिएंट केव्स में आके बैठने का. तर मग केव्सच्या वरती एवढे सारे बॅट्स आहेत, तरी भेंडी उडत आहेत. तो क्लिअर दिसतात ना याच्यामध्ये, इतके सारे बॅट्स आहेत वरती, तुम्हाला दिसू शकतात. आता कळतात केव्समध्ये बॅट मी पहिल्यांदा बघतो. आवाज येतात बघा, बापरे बाप किती आहे छोटे छोटे. मला एकतर भीती वाटते बॅट्सपासून. आणि इकडे जाऊन बघूया आपण. असं वाटतं बॅटमॅनच्या केव्समध्ये आलं. खाली बघा. सर मग हे आता आहे हिंदू मंदिर. जैन मंदिर झालं, आता हिंदू मंदिर आहे. तर मग ह्याची केव्स 35 आहे, नाही 29 आहे. तर मग हे केव्स 29 आहे. तर मग खूप मोठा एरिया. इकडचं एंट्रन्स बघा ना किती मोठा आहे. आणि इकडे बोर्डवरती माहिती दिली आहे, पण एंट्रन्स खूप मोठा. असं वाटतं कोणतं तरी दरबार आहे म्हणून. कसं बनवलं असेल आणि किती प्रॉपर बनवलं एकदम. रेखीव काम तर बघा बाबा, असं आजच्या लोकांना पण नाही जमणार. आणि आम्ही पण हे पहिल्यांदा बघतोय आणि आराध्या पण बघतोय, पण तिला सध्या काही कळत नाही. ते बस आतमध्ये आहे ना मंदिर आपलं हे आहे, शिवलिंग आहे, खूप मोठं आहे. आणि नेक्स्ट लेवल वाटतंय. आराध्या एन्जॉय करते, पण तिला समजत नाही. ते तर तिला मोठं झाल्यानंतर परत आणावं लागेल एकदा बघण्यासाठी. हे सर्व पण छान आहे. बॅटरी आहेत 23-25. तर मग हे लिपी आहे त्यांची. सो फायनली वी आर हिअर ॲट कैलास टेम्पल. आता कैलास टेम्पलमध्ये आम्ही एंट्री करतो. हे बोलतात की पूर्ण डोंगर पोखरून हे मंदिर केलं, आणि ते पण वरना अपसाईड डाऊन, वर साईडने खाली, आणि ते पण एका दगडामध्ये. तेच बोलते, पूर्ण एक दगड होता, त्यामध्ये हा मंदिराचं स्ट्रक्चर त्यांनी उभारलं आहे. खूप छान वाटतं. आणि एवढं ऐतिहासिककालीन आपल्याला वास्तू बघायला भेटतं, तर ते आपलं नशीब आहे. चप्पल कुठे घालायची असे आता?
तर मग इकडे चप्पल काढण्याचं स्टँड आहे आणि इकडे आपलं मंदिर चालू होतं. पूर्ण काढू काय रे आतमध्ये काय दिसेल त्याच्यावरती हे बघ. काय तर मग आमचं जेवण आलेलं आहे बटर चिकन आणि रोटी. आणि याच्या अगोदर आम्ही क्रिस्पी चिकन मागवलं ते तर पूर्ण KFC सारखं आलेलं, खूप मस्त वाटलं. ते शूट केलं नाही कारण की माझा चार्ज कमी होता आणि फोन लावलेला मी चार्जला. तर मग आता जेवूया पटपट कारण की 2 दिवस झाले व्हेजच खातो. मग आता घरी जायच्या अगोदर नॉनव्हेज खाऊन इकडनं डायरेक्ट घरी. तर फूड जर चांगलं आहे. हे बटर चिकन कसं आहे बघू. छान आहे. आवड ढाबा स्टाईल. चांगलं आहे ना. क्रिस्पी तर चांगलं होतं. लेट्स सी आता प्रणेशाला भरवतो मी. पण हे साधं नाही गेलं तर मी म्हटलं ना आम्ही मुंबईचे. तर बोलतो मी तू इथे कशाला आली, सिद्धिविनायकला जायचं ना अशी बोलली. उसको देने का ना भाई. हे देखील इधर सोया है, देख चद्दर लेके. कौस्तुभ यार, हे असं का करतात पण ग, म्हणजे काय रिझन काय याच्या मागे असेल काय तरी. मी तर कधी जाणून घ्यायचा प्रयत्नच नाही केला. तसं नाही रे. त्यांचं जे आपल्या कसं जायची ही प्रथा त्यांचं गाण्याची मावशीची वंशाची. आपल्याकडे काही समाधी बांधतात तसं त्यांच्याकडे असे हे बांधतात. सो आम्ही पहिल्यांदा लागलेलो आहोत समृद्धी महामार्गाला. पहिल्यांदा आपली गाडी चालते समृद्धी महामार्गावरनं. सो टोल आता जस्ट क्रॉस केला. आता हायवेला लागलो आहे. आधी आता बघूया कसा आपल्याला हायवेचा एक्सपिरियन्स येतो. आता पहिल्यांदा आहे माझा, खूप मजा येईल. आणि 120 आहे स्पीड लिमिट, तरी पण आपण तेवढे 120 नाही 90-100 वरती जाऊ. बघूया कधीपर्यंत पोचतो मुंबईला. इकडनं मुंबई आहे 320 किलोमीटर. तर एक कमीत कमी 5 तास पकडून चालतोय मी. बघू, लेट्स गो. सो आता मी नाशिक क्रॉस करून थांबलो आहे. पुढे टनल आहे नाशिकचा. आणि आता आमच्या आराध्या मॅडमने केलेले 2 नंबर, तर आम्ही डायपर चेंज करायला थांबलेलो. तर लहान मुलं असतात तर मग असा प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम नसतो, ते मॅन्डेटरी असतं थांबणं. तर आता तिथं सगळं क्लिअर केलं. आता निघू परत. हे काय इकडे काम चालू आहे बघा, हात धुवायचं वगैरे. तर आम्ही फ्री झालो. 2 दिवसानंतर आमच्या आराध्याने शिशी केली, तर तिला बघून मला चांगलं वाटतं. आणि मेन बात हा, तर तुम्ही आता समृद्धी महामार्गावर येत असाल तर मग, आणि तुमच्याकडे CNG गाडी असेल तर मग आम्हाला आता एकच CNG पंप लागलाय. आणि हा, अमळनेर पासून एकच CNG पंप मिळाला. अमळनेर नाही, औरंगाबाद संभाजीनगर पासून एकच CNG पंप मिळाला. तर मग CNG गाडी असेल तर मग आधी CNG पंप बघा, नंतर मग इकडे टाका या आपल्या रस्त्यावरती समृद्धी महामार्गावरती. तर नाही तर मग तुमची पंचायत होईल, पेट्रोलवरती गाडी घेऊन जावी लागेल. सो लेट्स गो, जाऊया. आता वाजलेले आहेत 7-9.
आणि इकडनं अजून 2-2.5 तास आहेत आपला ट्रॅव्हलिंगचा. बघू किती वाजेपर्यंत घरी पोहोचतोय. लेट्स गो. एअरपोर्ट सकाळ झाली. ग्रँड सेंट्रल. बाय रस्त्याला या आराध्या. आराध्या अरे बघ आराध्या. आराध्या आराध्या ओरड जोरात ओरड. तर मग असा झाला आपला व्लॉग एंड आणि अशी झाली आपली पूर्ण ट्रिप ओव्हर. तर मग पूर्ण ट्रिप खूप मजा आली, खूप मस्ती केली, खूप यादगार ट्रिप झालेली आहे आमची आणि आराध्याची पण, कारण की तिने 0 त्रास दिला आम्हाला आणि एकदम पूर्ण एन्जॉय केलं तिने. पण तिने एन्जॉय केलं तर मग इनडायरेक्टली आम्ही पण एन्जॉय केलं. तर मग खूप मजा आली. आणि कसा वाटला तुम्हाला ही सिरीज, हे व्लॉग्स, तर प्लीज नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज शेअर करा जर खरंच आवडले असतील तर. बाकी बस आता असेच व्लॉग देत राहील, थोडे चांगले इन्फॉर्मेटिव्ह. बाकी बस इतकंच ठेवूया आजचा व्लॉग आणि भेटूया अशाच चांगल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.